सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायलीने ही डिनर डेटचा मोठा प्लान करून बेडरूममध्ये आता अंधार केलेला असतो. तर आता अर्जुनला सायली ही वर घेऊन येते. तेव्हा दरवाजात अंधार बघताच अर्जुन म्हणतो की थांबा, मी लाईट लावतो. तर सायली म्हणते की एका ठिकाणी जागेवर गुपचूप उभा राहा. तर अर्जुन तोंडाला बोट लावत हा उभा राहिलेला असतो. तेव्हा सायली ही आता लगेचच पुढे येऊन एक एक कॅन्डल ही पेटवू लागते. तर अर्जुन हा फक्त सायलीकडे बघत असतो. हळूहळू करत सायली आता सर्व कॅन्डल पेटवू लागते. तर प्रेमाने अर्जुन एकटक नजरेने सायलीकडे बघत असतो. त्यानंतर अर्जुन लगेच त्याचा मोबाईल काढतो आणि त्या मोबाईलमध्ये आता सायलीची ती सर्व शूटिंग रेकॉर्ड करून सायलीचे फोटो काढू लागतो. त्यानंतर टेबल समोर येत सायली ही सर्व कॅन्डल्स पेटवते. तर अर्जुन आता समोर येताच खुश होऊन हसतच सायली म्हणते की कसं वाटलं माझं हे कॅन्डल लाईट सरप्राईज. मी खास तुमच्यासाठी हे कॅन्डल लाईट डिनर अरेंज केलं आहे. तेव्हा अर्जुन ते सर्वांकडे बघतो आणि आता अर्जुन खूप खुश झालेला असतो. तर लगेचच अर्जुन म्हणतो की फंटॅस्टिक, एकदम सुंदर. तर आता सायलीकडे बघत अर्जुन विचार करतो की खरंच मी सायली, तुमचं हे सरप्राईज मला किती आवडलं, आता तुम्हाला कोणत्या शब्दात सांगू. त्यानंतर सायली ही अर्जुनला बसावयास सांगून सगळ्या डिश ओपन करून त्यामधील पदार्थ आता अर्जुनला वाढते. ते सर्व आवडीचे पदार्थ बघून आता अर्जुन खूपच खुश झालेला असतो. अर्जुन म्हणतो की पण सायली हे सर्व कशासाठी. तर सायली म्हणते की माझा हा तुमच्यासाठी आभार मानण्याचा छोटासा प्रयत्न आहे. तुम्ही दिवाळीमध्ये मधुभाऊला आपल्या घरी घेऊन येऊन माझी भेट घडवली, तेव्हा मी तुमचे हे या पद्धतीने आभार मानते. तर अर्जुन खूप खुश झालेला असतो. तर सायली म्हणते की तुम्ही माझ्यासाठी जे केलं ना त्याच्यासमोर हे काहीच नाही आहे सर. तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो की सायली चला आता आपण जेवूयात आणि दोघेही जेवण करू लागतात. सायली म्हणते की सगळं काही तुमच्या आवडीचं बनवलं आणि अजून तुम्हाला काही लागत असेल तर सांगा, लगेच बनवते. तर आता अर्जुन म्हणतो की नाही आणि पुन्हा अर्जुन खाऊ लागतो. तर लगेच सायली पुन्हा बोलू लागते आणि त्यानंतर अर्जुन पटकन उठून बसत सायलीच्या तोंडाला हात लावतो आणि म्हणतो काय चाललंय सायली तुमचं, पासून परतफेड हे काय लावलंय तुम्ही. अर्जुन म्हणतो की मी काहीच केलेलं नाहीये, मी जे काही केलं ते फक्त तुमच्या, असे म्हणतच अर्जुन आता अडखळतो आणि पुन्हा भानावर येऊन अर्जुन हा त्याच्या खुर्चीवर येऊन बसतो. इकडे आता चैतन्य त्याच्या घरी बसलेला असताना दरवाजाची बेल वाजते. तर चैतन्य दरवाजा उघडताच साक्षी आलेली असते. तेव्हा चैतन्य म्हणतो की साक्षी तू अशी अचानक, काही फोन नाही, कॉल नाही. तर साक्षी म्हणते की मला वाटतंय की आता तू डायरेक्ट व्हिसा आणि पासपोर्ट मागायलाच माझ्याकडे येशील. त्यानंतर साक्षी चैतन्याला म्हणते की मी तुझ्याकडे आले ना त्याचं कारण असं आहे की मी आपल्या दोघांसाठी एक छान डिनर प्लान अरेंज केला आहे. चैतन्य म्हणतो की अरे वा. साक्षी म्हणते की जेवण तर मी ऑनलाईनच मागवलंय, थोड्याच वेळात ते येईल. पण चैतन्य आपल्याकडे कॅन्डल्स आहेत का रे. चैतन्य म्हणतो की असेल एखादे, बघावे लागेल. तर साक्षी म्हणते की काय रे, आणि अशा 15 ते 20 कॅन्डल हव्या होत्या आपल्याला आणि मग आपण कॅन्डल लाईट डिनर केलं असतं. तेव्हा चैतन्य विचार करतो की कॅन्डल लाईट डिनर हा प्लान तर मी सायलीला सांगितला होता, मग साक्षीकडे कसा आला. तर चैतन्य विचारात पडलेला बघून साक्षी म्हणते काय झालं चैतन्य. तर चैतन्य म्हणतो काही नाही. त्यानंतर प्रेमाने साक्षी ही अगदी चैतन्याच्या जवळ येते आणि म्हणते की कायम मला तुला आठवणीत ठेवावं लागतं, कारण तू माझ्यापासून थोडासा लांब गेल्यावर मला करमत नाही. असं तर चैतन्य म्हणतो की जुदाई से प्यार बढ़ता है. तेवढ्यात साक्षी आता चैतन्याच्या अगदी जवळ येऊ लागताच दरवाजाची बेल वाजते. चैतन्य म्हणतो की आपने जो खाना ऑर्डर किया था शायद वो आ गया. तर साक्षी म्हणते की याला सुद्धा आत्ताच यायचं होतं का, असे म्हणत चैतन्य आणि साक्षी बाजूला होतात. कल्पना ही विमलला बोलावत म्हणते की सायलीने अर्जुनला वर जेवण मागवलं असेल का, तर काय सरप्राईज दिलं असेल. तेव्हा विमल म्हणते की सायली ताईने ना अर्जुन दादासाठी कॅन्डल लाईट डिनर अरेंज केलं. तेव्हा कल्पना खूप खुश झालेली असते. तर आता अर्जुन आणि सायली दोघेही आता कॅन्डल लाईट डिनर जेवण करू लागताच दरवाजा उघडून का अश्विन येण्याचा मोठा आवाज येतो. तर सायली म्हणते सर तुम्हाला कसला आवाज आला का. तर अर्जुन म्हणतो की हो ना. तर आता दरवाजा उघडून अश्विन हा खूप ड्रिंक्स करून आलेला असतो आणि लगेच तोल जाऊन अश्विन हा खाली पडतो. तेव्हा अर्जुन आणि सायली वरून अश्विनला बघतात आणि पळतच लगेच घाबरत दोघेही खाली येतात. तर लगेच अर्जुन हा अश्विनला उठवतो आणि म्हणतो की अश्विन तुला काय होतंय. तेव्हा आता अश्विनच्या तोंडाचा वास येतात. अर्जुन म्हणतो अश्विन तू तर दारू पिऊन आलास का घरी. अर्जुन म्हणतो की पूर्णाजी घरी असताना अश्विन तू दारू पिऊन कसा आलास घरी.
तर जोराने अर्जुन म्हणतो की अश्विन, दारू पिऊन येण्याची तुझी हिंमत कशी झाली? तर तेवढ्यात प्रताप आणि कल्पना दरवाजा उघडून हे बाहेर येतात आणि तो सर्व प्रकार बघून घाईघाईने खाली येऊ लागतात. इकडे आता अर्जुन अश्विनला ओरडत असतो. तेव्हा लगेच अश्विन हा अर्जुनला धक्का देत म्हणतो की तुला काय करायचं, मी पिऊन येईल नाहीतर काही करील. तेवढ्यात प्रताप, कल्पना, पूर्णाजी हे तिथे आलेले असतात आणि अश्विनला त्या अवस्थेत बघून सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. पूर्णाजीने तर तोंडालाच हात लावलेला असतो. तेवढ्या जोराने प्रताप हा अश्विनच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो की स्वतःची चूक झाकवण्यासाठी तू मोठ्या भावाला बोलतोस आणि दोषी ठरवतोस काय? तेव्हा कल्पना म्हणते अश्विन हे सर्व काय आहे? तर ओरडतच अस्मिता म्हणते अश्विन, आपल्या घरात व्यसन केलेलं चालत नाहीये, कळत नाही का तुला? तर अश्विन म्हणतो मी काहीच नाही केलं. तेव्हा पूर्णाजी म्हणते की शरम कशी वाटत नाही तुला? प्रतापने आत्ता तुझ्या एवढं थोबाडत मारली आणि तरी तू म्हणतो काय नाही केलंस. त्यानंतर कल्पना अश्विनला धरत म्हणते की अरे अश्विन, तुला काय केलंय तू कळतंय का? तुला नशेमध्ये धड उभंही राहता येत नाहीये. प्रताप म्हणतो की मला माझ्या मुलांचा खूप अभिमान होता, त्यांना कुठलंही व्यसन नाही, पण तू आता पार माझी मान शर्मेने खाली घातली. त्यानंतर सायली अश्विनच्या मध्ये पडत म्हणते की या अगोदर अश्विन भाऊजी असं कधीच वागले नाही ना, मग नका चिडू त्यांच्यावर, त्यांची काहीतरी चूक झाली असेल. तेवढ्यात अस्मिता म्हणते की तू गप्प बसायचं बरं का, तुझं यामध्ये पडायचं काही कारण नाही. या गोष्टी ना तुमच्या घरामध्ये चालत असेल, सुभेदारांच्या घरात नाही. कल्पना म्हणते सायली, याने खूप मोठी चूक केली आहेस, याला पाठीशी घालू नको. तेव्हा पूर्णाजी म्हणते की माझ्या नातवानी आज खूप काही मोठं शर्मेचं काम केलं आहे आणि त्यासाठी देवाने मला हे बघायला जिवंत ठेवलं काय? त्यानंतर अश्विन आता पडत झडत पूर्णाजीच्या पाया पडत सॉरी मागतो आणि पुन्हा पडत त्याच्या रूममध्ये जातो. तर लगेचच इकडे सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो की अश्विन असा काय वागतोय? अर्जुन म्हणतो की अश्विन असा का वागला मम्मा, तुला माहीत आहे का? तर कल्पना म्हणते काहीच कळत नाही. पूर्णाजी म्हणते की पेशाने डॉक्टर असलेला मुलगा अचानक नशा करून घरी येतो, यामागं नक्कीच काहीतरी मोठं कारण असेल. तेव्हा अस्मिता म्हणते की अगं, तो मित्रांबरोबर पार्टी करायला गेला असेल आणि त्याला दारू पिण्याची सवय नाही ना, म्हणून त्याला असं होत असेल. तर पूर्णाजी म्हणते की तू का समर्थन करतेस त्याचं? विमल म्हणते पूर्णाजी चला मी तुमचे वर जाऊन पाय चेपून देते, त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल. तेव्हा पूर्णाजी म्हणते की नातवाचं हे असं अवस्था बघून कुणाला शांत झोप लागेल. तर आता इकडे अश्विनने फोन करून रियाला सांगितलेले असते की जोपर्यंत अर्जुन दादाचं लग्न होत नाही तोपर्यंत मला हा लग्नाचा विषय घरच्यांसमोर काढता येणार नाही. आणि ते अश्विनचे बोलणे आता पाठीमागे अर्जुनने ऐकलेले असते. तर आता आपण कसे रियाला फोन करून माझी तुझ्या विरहामुळे काय अवस्था आहे हे तुलाही चांगलं माहीत आहे आणि मलाही, तेव्हा माझी काही अवस्था तुझ्यापेक्षा वेगळी नाही आहे, हे सर्व आता रियाला बोललेले बोलणे अश्विनच्या डोळ्यासमोर येत असतं. त्यानंतर आता इकडे सर्व ते अश्विनच्या डोळ्यासमोर येऊन अश्विनला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता आपल्या जीवनात काहीच अर्थ राहिला नसल्याचे अश्विनच्या समोर येऊन लगेचच अश्विन कपाटातील ड्रॉवरमधून आता औषधाची डबी काढतो आणि त्या गोळ्या आता अश्विन हातावर टाकतो. तेव्हा लगेचच खिडकीतून सायलीचे लक्ष अश्विनकडे जाते आणि पळतच सायली ही अश्विनचा गोळ्या घेत असताना हात धरते आणि म्हणते की अश्विन भाऊजी, हे तुम्ही काय करताय? तुम्ही हे असं करू नका. आजी आणि आईंचा चेहरा तुम्ही डोळ्यासमोर आणा. पूर्ण आजीला किती वाईट वाटेल. पण अश्विन रडतच म्हणतो की सायली वहिनी मला थांबू नकोस, मला जाऊ दे, मला मरायचंय. तर आता अश्विन काही ऐकण्यासाठी तयारच नसतो. तेव्हा रागाने न राहून सायली ही जोराने अश्विनच्या कानाखाली मारते. पण तेवढ्यात दरवाजात पूर्णाची, कल्पना, अस्मिता, प्रताप सर्वजण तिथे आलेले असतात आणि जोराने सायलीने अश्विनच्या कानाखाली दिलेली बघून सर्वजण आता तोंडाला हात लावून आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि लगेचच आता अश्विन हा एका मुलीसाठी जीव द्यायला निघाल्याचे सर्वांच्या समोर आलेले असते. तर आता सायलीने तोंडाला हात लावलेला असतो आणि मोक्याच्या वेळी येऊन सायलीने अश्विनचा जीव वाचवलेला असतो. तेव्हा अर्जुनला राग येऊन अर्जुन म्हणतो की अश्विन, एका मुलीच्या खोट्या प्रेमामध्ये तू स्वतःचा जीव द्यायला निघाला होतास आणि ह्या स्वतःच्या फायद्यासाठी या मुली काहीही करतात आणि कोणत्याही थराला जाऊ शकतात. अर्जुन म्हणतो की या मुली स्वतःच्या फायद्यासाठी प्रेमाचे नाटक करतात आणि त्यांचं काम निघून झालं की लात मारून त्या दुसऱ्याला फेकून देतात. तर रागाने अर्जुन म्हणतो की म्हणून मी नेहमी सांगत आलो की प्रेम, लग्न हे सर्व खोटं असतं आणि नकोच हे आपल्या आयुष्यात कधी. तेव्हा आता ते ऐकून अर्जुनला प्रेमाची आणि लग्नाची एवढी चीड का येते हे आता सायलीसमोर आलेलं असतं.
आणि आता अर्जुनचे सत्य समोर येता सायली आणि कल्पना अवाक होऊन अर्जुनकडे बघू लागतात आणि आता सर्वात भयानक सत्याचा अर्जुनने मोठा उलगडा केलेला असतो तर सायलीने अश्विनचा जीव वाचवलेला असतो. तर आता सायली आणि अर्जुनचे ते सत्य प्रेमात कसे बदलते आणि पूर्णाजी कसा आता निस्वार्थी सोज्वळ मनाच्या सायलीचा स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.